ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म दिला आणि आपलं पालन भगवान श्रीहरी विष्णू करतात आणि आपला मृत्यू शंकरांच्या हातामध्ये आहे. तर आपल्या भगवान श्रीहरी विष्णू यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर ती खूप प्रभावी आहे. आपल्याला आर्थिक अडचणी खूप असतात. सध्या असा कुठलाच व्यक्ती नाही की त्याला आर्थिक चणचण भासत नाही, तर त्यांच्यासाठी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर खूप प्रभावी आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी, संकटांसाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही 3 दिवस, 21 दिवस, 41 दिवस अशा पद्धतीने करू शकता. ही जी व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे, त्याच्यामध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे हे संस्कृत प्राकृतमध्ये पण आहे आणि मराठी प्राकृतमध्येही आहे. संस्कृत प्राकृतमध्ये त्याच्या 15 ते 16 ओव्या आहेत आणि मराठी प्राकृतमध्ये 108 ओव्या आहेत. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही पठण केलं तरी त्याचं तुम्हाला सेम पुण्यफळ प्राप्त होणार आहे. व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही नित्य पठण पण करू शकता आणि तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा पठण करू शकता. तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण जसं स्वामींची नित्यसेवा करतो तशी व्यंकटेश स्तोत्राचीही नित्यसेवा केली जाते आणि ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राची नित्यसेवा केली जाते तिथे सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य याची कधीही कमतरता भासत नाही. भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वादही तुमच्यावरती राहतो. बघा, ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही सदैव वास करते, कारण माता लक्ष्मीला भगवान श्रीहरींची सेवा करणं हे विशेष प्रिय आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचे पाय चेपतानाचा फोटो असायलाच हवा. प्रत्येकाच्या घरामध्ये असा एक तरी फोटो असायलाच हवा. आणि त्या घरामध्ये बघा, तुम्हाला असा फोटो ज्या घरामध्ये आहे जिथे अशा फोटोची सेवा केली जाते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य लाभत असते. माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. आता पैसा कोणाला नको आहे? पैसा सर्वांना हवा आहे. आर्थिक चणचण जी भासत आहे त्यासाठी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असणं तर गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्हाला ही व्यंकटेश स्तोत्राची जी नित्यसेवा आहे ती कशी करावी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता. 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 5 वेळा असं तुम्ही तुमच्या यथाशक्ती पठण करू शकता. पण जेव्हा तुम्हाला नित्यसेवेमध्ये हे पठण करायचं आहे तर त्याचे काय नियम आहेत? तर बघा, व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकता. सकाळी देवपूजा झाली तुम्ही पठण करा किंवा संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस पठण करू शकता. हे तुम्हाला किती वेळा पठण करायचं आहे? तर नित्यसेवेमध्ये तुम्ही 3 वेळा पठण करून बघा तुम्हाला 1 महिन्यामध्ये खूप छान अनुभव येईल. फक्त ही सेवा नित्यसेवा म्हणून करा, म्हणजे नियमितपणे त्याच्यामध्ये खंड न पडू देता ही सेवा करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल, संकट असेल तर ते दूर होईल, आर्थिक चणचण भासणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही 3 वेळा पठण करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही संस्कृत प्राकृतमधलं जर पठण केलं तर ते तुमच्यासाठी अतिशय लवकर होणारं आहे, कारण संस्कृत प्राकृतमध्ये याच्या एकूण 15 ओव्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या 8 ओव्या वाचायच्या आहेत. 2 वेळेला तुम्ही पहिल्या 8 ओव्या वाचा आणि तिसऱ्या वेळेला तुम्हाला 15च्या 15 ओव्या वाचायच्या आहेत, कारण 8 ओव्या आहेत आणि नंतर तिथून पुढे फलश्रुती चालू होते. तर पहिल्यांदा तुम्ही 2 वेळेला 8 ओव्यांपर्यंत वाचा. तिसऱ्या वेळेला तुम्ही पूर्ण 15 ओव्या वाचायच्या आहेत. अशा प्रकारे 3दा तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. असं म्हणतात की माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये 7 वेळा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि या वेळेमध्ये जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची सेवा म्हणून जर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असाल तर त्याच्यासारखं सोन्याहून कुठलीच सेवा नसणार आहे. कारण माता महालक्ष्मीला भगवान श्रीहरींची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे आणि जर तुम्हाला माता महालक्ष्मीने ही सेवा करताना पाहिलं तर तिचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती सदा कायमस्वरूपी बनून राहणार आहे. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य याची कधीही तुम्हाला कमतरता भासणार नाही. व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती रात्री 12 वाजता केली जाते. बघा, 3 दिवस, 21 दिवस, 41 दिवस अतिशय श्रद्धेने लोकांनी सेवा केलेल्या आहेत आणि त्यांना अनुभव आलेला आहे. साक्षात भगवान श्री हरी विष्णू आपल्याला दर्शन देत असतात आणि याच्यामध्ये खोटं काहीच नाहीये. तुम्ही 3 दिवस सेवा करून पहा रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची. तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः 3 दिवस व्यंकटेश स्तोत्राची रात्री 12 वाजता सेवा केली होती आणि मला साक्षात व्यंकटेश देवांनी म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंनी दर्शन दिलेलं आहे. आता ते कसं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
मी नक्कीच तुम्हाला माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. आता रात्रीच्या वेळी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. तर मग अशा वेळी तुम्ही नित्यसेवेमध्ये 3-3 वेळेला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. तुम्ही नित्यसेवेमध्ये संस्कृत, प्राकृतमधील दररोज 3-3 वेळा तुम्हाला ते व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करण्यासाठी अगदी 5 मिनिटे वेळ लागतात. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एकदा का होईना पठण करा आणि हळूहळू मग तुम्ही 3 वेळेला सुरुवात करा. मराठी प्राकृतचं असं आहे की 3 वेळा पठण करायचं म्हणजे वेळ भरपूर लागतो, कारण त्याच्या ओव्या जास्त आहेत. पण तुम्ही ते संस्कृत प्राकृतमध्ये केलं तर जास्तीत जास्त 5 मिनिटात तुमचं ते पठण करून होणार आहे. आणि जर 5 मिनिटाच्या सेवेने तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तर तुम्ही ही सेवा करायलाच हवी. बघा, सध्या असं झालेलं आहे की सेवा करून आपल्याला जे मनाचं समाधान मिळतं ना, ते समाधान तुम्ही पैसे देऊन सुद्धा कुठेच विकत घेऊ शकत नाही. कारण अध्यात्मामध्ये इतकी गोडी आहे, जो व्यक्ती अध्यात्माच्या मार्गाने चालतो ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता या गोष्टींचा अनुभव येत असतो. त्याच्या मनाला प्रसन्न वाटतं, त्याच्या घरामध्ये प्रसन्न वाटतं, सकारात्मक बदल त्याच्या आयुष्यामध्ये घडत असतात. इतकी अध्यात्मामध्ये ताकद आहे. त्यामुळे तुम्ही अध्यात्मामध्ये अजूनही आला नसाल तर नक्कीच या सेवा केल्याने जे आत्मिक किंवा मनाचं जे समाधान म्हणा किंवा जी शांती आपल्याला मिळते, जे सुख मिळतं, सकारात्मकता मिळते, हे तुम्हाला पैसे देऊन सुद्धा कुठेच मिळणार नाही. इतकी सेवेमध्ये ताकद असते. तुम्ही तुमचं आत्ताचं जीवन आणि सेवा करायला सुरुवात केल्यानंतरचं जीवन यामधील अनुभव स्वतः अनुभवा. मग तुम्हाला कळेल की खरंच अध्यात्म म्हणजे नक्की काय असतं, सेवा करण्याने नक्की काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये किती बदल घडतात हे तुम्ही स्वतः अनुभवाल. पण त्यासाठी तुम्हाला सेवा करणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याचशा जणांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना वाचता येत नाही. तुम्ही काय करा, युट्यूबला लावा आणि श्रवण करा. पण श्रवण करत असताना तुमचं मन एकाग्र असायला हवं आणि शांततेने तुम्हाला ते सगळं ऐकायचं आहे, एक ना एक शब्द. आणि हळूहळू तुम्ही दिवसातून 3-4 वेळा श्रवण करा. मग तुमचं ते पाठ होऊन जाईल. म्हणजे कसं होईल की देवासमोर बसून तुम्ही ते पटकन पठण करू शकता. म्हणजे जसं की आपण पटकन बसलं की तारक मंत्राची सेवा करतो, स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, तर तशाच प्रकारे तर तुम्ही दिवसातून 3-4 वेळा श्रवण केलं व्यंकटेश स्तोत्र मोबाईलला लावून, तर तुम्ही तुमचं ते पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला ती सेवा करणं अगदी सोपं होऊन जाईल. मासिक पाळी, सुतक, विटा यामध्ये तुम्ही मोबाईलवरती श्रवण केलं ना, तरी सुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. इतर वेळी तुम्ही देवासमोर बसून ही सेवा करायची आहे, पण जेव्हा मासिक पाळी असेल, सुतक असेल, विटा असेल, तर तुम्ही मोबाईलवरती श्रवण करा. 3 दिवस, 21 दिवस, 41 दिवस ही सेवा केली जाते. 21-21 मंडल केले जातात. पण आपल्याला नाही शक्य तर तुम्ही नित्यसेवेमध्ये दररोज 3-3 वेळा पठण करा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आर्थिक अडचण असेल ती दूर होईल. पैशाच्या रिलेटेड सगळ्या समस्या दूर होतील. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य लाभेल. भगवान श्री हरिविष्णू माता महालक्ष्मीची कृपा होईल. इच्छा पूर्ण होतील, संकट दूर होतील. तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या. भगवान श्री हरिविष्णू यांची अतिशय प्रभावी अशी व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.